नमस्कार मित्रांनो, मी कुणाल. माझ्या द कुणाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी आलो आहे सिन्नर शहरातील शैव पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी. या गोंदेश्वर मंदिराची निर्मिती कोणी व कधी केली, तसेच या मंदिराची काय काय वैशिष्ट्ये आहे, या मंदिरात कोणकोणते उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड्स, व्हिडिओला सुरुवात करूया. गोंदेश्वर मंदिर हे नाशिक पासून 30 किलोमीटर अंतरावर सिन्नर तालुक्यात स्थापित आहे. हे मंदिर मुख्य शहरापासून देखील 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर सिन्नर तहसील व सिन्नर कोर्ट यांच्या बॅक साइडला आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी आपण जर नाशिक जिल्ह्याबाहेरून येत असाल तर आपल्याला नाशिक रोड पर्यंत रेल्वेद्वारे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळू शकते. चला तर मित्रांनो, आपण या मंदिराच्या स्थापनेबाबत, बांधकामाबाबत व इतिहासाबाबत थोडी माहिती घेऊया. सिन्नर शहरावर 12व्या शतकात यादवांचे वर्चस्व असल्याने गोंदेश्वर मंदिराची स्थापना 12व्या शतकात गवळी राजकुमार गोविंद यांनी केली. राजकुमार गोविंद यांनी 12व्या शतकात रक्कम रुपये 2 लाख खर्च करून या मंदिराची निर्मिती केली आहे. हे मंदिर 125 फूट बाय 55 फूट इतक्या मोठ्या क्षेत्रावर व्यापलेले आहे. या मंदिराला भारत सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 4 मार्च इसवी सन 1909 ला मान्यता दिलेली आहे. या मंदिराचे एक आश्चर्य म्हणजे मंदिराची निर्मिती करण्यासाठी गुलाबी व्हेस्क्युलर खडकापासून तयार करण्यात आलेल्या दगडापासून मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे या मंदिराला नैसर्गिक गुलाबी व काळा रंग प्राप्त होतो. व्हेस्क्युलर खडकाची झीज लवकर होते हे आपल्याला मंदिर पाहता क्षणीच लक्षात येते. हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे हे आपल्याला मंदिर पाहता क्षणी लक्षात येते. गोंदेश्वर मंदिराला शैव पंचायतन असेही म्हटले जाते, कारण हे मंदिर गणपती, पार्वती, सूर्य, विष्णू व मुख्य शिव मंदिर अशा 5 मंदिरांचा समूह असल्याने या मंदिरास शैव पंचायतन असेही म्हटले जाते. गोंदेश्वर मंदिराबाहेरच 2 व्हीलर व 4 व्हीलर करिता भव्य अशा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिराबाहेरच बेल, नारळ, खेळणी, पूजा साहित्य यांचे स्टॉल लागलेले आहे. हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला विलक्षण असे पुरातन हेमाडपंथी शैलीतील गोंदेश्वर मंदिर बघायला मिळते. गोंदेश्वर मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेरच एक सुंदर अशी शिवपिंड आपल्याला स्थापित केलेली दिसते. महाशिवरात्र तसेच दर सोमवार या दिवशी या मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने मंदिराच्या गर्भगृहात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये, तसे सर्वांना शिवपिंडीच्या पूजेचा लाभ घेता यावा याकरिता मंदिराबाहेरच एक स्वतंत्र पिंडीची स्थापना करण्यात आलेली आहे. शिवपिंडा शेजारीच मंदिराच्या अगदी समोरच नंदीच्या मूर्तीचे आपल्याला दर्शन होते. आता आपण जात आहोत मुख्य शिव मंदिरात. शिव मंदिरात आत प्रवेश करताच आपल्याला 4 स्तंभ व मंदिराचे सुंदर नक्षीदार केलेले घुमट बघायला मिळते. या मंदिराच्या 4 स्तंभांवर आपल्याला रामायणातील दृश्य, देवी देवता व नृत्यमग्न अप्सरा यांची शिल्प रेखाटलेले दिसते. या मंदिराबाबत
अशी ही ओळख आहे की वर्षातून सप्टेंबर व मार्च महिन्यात सूर्याची किरणे डायरेक्ट मुख्य शिवपिंडीवर पडतात. आता आपण जात आहोत मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याकडे. गाभाऱ्यात पोहोचतात आपल्याला सुंदर अशा शिवपिंड व महादेव शंकर भगवान यांच्या प्रतिमेचे दर्शन होते. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे शिवपिंडीवर केल्या जाणाऱ्या जल अभिषेकाचे पाणी गोमुखातून नाही तर मगरमुखातून बाहेर पडते. कारण हे मंदिर 12व्या शतकातील असून 13व्या शतकानंतर जल अभिषेकाचे पाणी मंदिराबाहेर जाण्यासाठी गोमुखांची निर्मिती अनेक मंदिरात करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मंदिरातील शिवपिंडीवरील जल अभिषेकाचे पाणी हे मगरमुखातून बाहेर पडते. आता आपण उर्वरित 4 मंदिरांचे दर्शन घेऊया. सर्वप्रथम येथे ते गणेश मंदिर, त्यानंतर पार्वती मंदिर व अतिशय दुर्मिळ असे सूर्यदेव मंदिर व सर्वात शेवटी विष्णुदेव मंदिर. अशा प्रकारे आपण सर्व 5 मंदिरांचे दर्शन पूर्ण केलेले आहे. मंदिर परिसरामध्ये इथे आपण बघू शकतात विविध प्रकारची झाडे ही सुशोभीकरणाकरिता लावलेली दिसतात. तसेच इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात महाशिवरात्र तसेच सोमवारी येत असल्या कारणाने त्यांना बसण्याकरिता व मंदिराचा आनंद घेण्याकरिता इथे बैठक व्यवस्थाही केलेली दिसते. हा आहे मंदिराचा सुंदर असा व्ह्यू. मंदिर परिसरामध्ये सुंदर अशी झाडे आपल्याला इथे लावलेली दिसतात. तसेच मंदिर परिसरामध्ये जलाभिषेक करण्याकरिता तसेच लोकांना पाणी पिण्याकरिता इथे पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या मंदिरामध्ये कचरा व्यवस्थापनाची सुंदर अशी व्यवस्था केलेली असल्याने इथे कचरा टाकण्यासाठी देखील उत्तम प्रकारची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मंदिर परिसरामध्ये आपल्याला कुठल्याही स्वरूपाची कचरा हा दिसून येत नाही. मित्रांनो, आता आपण जात आहे गोंदेश्वर मंदिराच्या बॅक साईडला. जो गोंदेश्वर तळ आहे त्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती घेऊया. हे तळे मंदिराच्या पूर्व दिशेला असून मंदिराचा पूर्व बाजूने प्रवेश बंद असल्याने मंदिराच्या तळ्यात अनेक झाडे उगवलेली आपल्याला दिसू शकतात. मित्रांनो, ही होती शैव पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती व इतिहास. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.